हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टार क्लासेस घेऊन येत आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टिप फॉर नीट एक्झाम. विद्यार्थी मित्रांनो, समजण्यासाठी थोडासा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा हा पार्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ फ्रॉग. आणि फ्रॉग मध्ये नेमकं सर्क्युलेशन कसं होत आहे, चला तर शॉर्ट मध्ये जाणून घेऊयात. फ्रॉग मध्ये नेमकं ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं हे समजण्यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे महत्वाचं फ्रॉगच्या बॉडीमध्ये डॉर्सल टू व्हेंट्रल काही स्ट्रक्चर आहेत, राईट. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे एक स्ट्रक्चर, याचं नाव सायनस वेनोसस. याचं नाव आहे सायनस वेनोसस. हे एक स्ट्रक्चर आहे, हे डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट करते, राईट. हे सगळ्यात वरच्या बाजूला असेल, डॉर्सल साइडला असेल. नंबर 2, याच्या खाली हार्ट आहे. हार्ट आहे 3 चेंबरचं, ओके, हार्ट. आणि या हार्टला असणार 3 ओके चेंबर्स आणि 2 आर्टरिया, 1 वेंट्रिकल. आणि हार्टच्या वेंट्रल साइडला एक स्ट्रक्चर ज्याच्यामधून हार्ट ब्लड पंप करणार आहे, दॅट इज कोनस. आईस्क्रीमच्या कोन सारखा असेल बरं का, कोनस आर्टेरियोसस. कोनस आर्टेरियोसस. आता हे स्ट्रक्चर बघा, सगळ्यात वरती काय सांगितलं मी तुम्हाला, सायनस वेनोसस, त्याच्या खाली हार्ट आणि त्याच्या खाली कोनस आर्टेरियोसस. हे स्ट्रक्चर असे बघा, सगळ्यात वरती सायनस वेनोसस आहे. हे सायनस वेनोसस डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट करते. हे 2 अँटेरियर वेना केव्हा, हे एक पोस्टियर वेना केव्हा, याला सुपेरियर किंवा इन्फेरियर वेना केव्हा असं म्हणतात, ओके. आणि हे 3 चेंबरचं हार्ट आणि या हार्टच्या व्हेंट्रल साइडला व्हेंट्रिकल पासून येणार कोनस आर्टेरियोसस स्ट्रक्चर आहे. डॉर्सल साइडला सायनस वेनोसस, पुढे हार्ट आणि खालच्या बाजूला कोनस आर्टेरियोसस. ऍक्च्युअली सर्क्युलेशन कसं होतं बघा, हे स्ट्रक्चर याला नाव सायनस वेनोसस. हे सायनस वेनोसस डिऑक्सिनेटेड ब्लड कलेक्ट करते. डिऑक्सिनेटेड ब्लड कुठून कलेक्ट केलेला असेल, सगळ्या बॉडी पार्ट कडून डिऑक्सिनेटेड ब्लड हे कलेक्ट करताय, राईट. आता हे डिऑक्सिनेटेड ब्लड कुठं गेलं, हे डिऑक्सिनेटेड ब्लड इथं आलंय. हा पार्ट आहे बघा, राईट एट्रियम, ओके. राईट एट्रियम कलेक्ट्स डिऑक्सिनेटेड ब्लड कुणाकडून, या पार्ट कडून. याचं नाव सायनस वेनोसस, करेक्ट आहे. सायनस वेनोसस कडून याने ब्लड कलेक्ट केलंय. इकडे आले बघा ऑक्सिनेटेड ब्लड. ऑक्सिनेटेड ब्लड कुठून येणार, लेफ्ट एट्रियामध्ये. लेफ्ट एट्रियामध्ये आले ऑक्सिनेटेड ब्लड लंग्स किंवा स्किन कडून, जो काही ब्रीदिंगचा ऑर्गन असेल. आणि फायनली इथे ब्लड मिक्स होताना आपल्याला दिसतंय, व्हेंट्रिकल मध्ये हे ब्लड मिक्स झालंय. आणि व्हेंट्रिकल हे मिक्स्ड ब्लड पंप करताय बघा, आईस्क्रीम सारख्या, आईस्क्रीमच्या कोन सारखा याचा आकार असेल. दिस इज कॉल्ड ॲज कोनस आर्टेरियोसस. बॉडी पार्टला कुठलं ब्लड सप्लाय केलं गेलं, मिक्स ब्लड. पुन्हा डिऑक्सिनेटेड ब्लड कोण कलेक्ट करणार, सायनस वेनोसस. हे ब्लड कुठं आलंय, राईट एट्रियम. लेफ्ट एट्रियम मध्ये ऑक्सिनेटेड ब्लड कुठून आलंय, लंग्स किंवा स्किन कडून. व्हेंट्रिकल मध्ये ब्लड मिक्स झालंय आणि व्हेंट्रिकल हे ब्लड पंप करताय पुन्हा एकदा कोनस आर्टेरियोसस. अशाच इम्पॉर्टंट टिप्स साठी कनेक्टेड रहा स्टार क्लासेस सोबत. थँक्यू.